देशभरात आणि राज्यात उद्या होणाऱ्या नीट परीक्षेचं काउंटडाऊन सुरू झालं असून जसं जसं घड्याळाचे काटे पुढे सरकत आहेत तसं तसं नीटला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली असून लातूर जिल्ह्यात देखील प्रशासनाच्या वतीने परीक्षेसाठी NTA दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार तयारी केली असून स्वतः जिल्हाधिकारी देखील नीट परीक्षेसाठी मैदानात उतरलेत। तर लातूर जिल्ह्यातील तब्बल 14,500 विद्यार्थी नीट परीक्षेला सामोरे जात आहेत आणि जिल्ह्यातील 26 केंद्रावर ही परीक्षा पार पडणार आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी। नीट PUC पेपर फुटी प्रकरणानंतर संपूर्ण देशभरातल्या शैक्षणिक वातावरणामध्ये मोठी खळबळ माजली होती। त्यानंतर पुन्हा एकदा उद्या म्हणजे रविवारी 21 तारखे दिवशी पुन्हा नीटची परीक्षा घेण्यात येणार आहे। लातूरमध्ये जर पाहायला गेलं तर लातूर जिल्हाभरामध्ये 26 केंद्रावरती ही परीक्षा होणार आहे। लातूर शहरामध्ये एकूण 19 केंद्र आहेत, त्यापैकी लातूर शहराच्या दयानंद महाविद्यालयाचा समावेश आहे। त्यासोबतच लातूर शहरातील शाहू कॉलेज असेल किंवा दयानंद कॉलेज असेल, सुशीलादेवी कॉलेज असेल, जयक्रांती कॉलेज असेल किंवा यशवंत विद्यालय असेल, अशा एकूण 19 परीक्षा केंद्रावरती ही परीक्षा होणार आहे। आणि परीक्षेची तयारी जी आहे ते जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः या ठिकाणी करून घेतलेली आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतःहून प्रत्येक वर्ग, प्रत्येक महाविद्यालय या ठिकाणी तपासलेले आहेत। प्रत्येक ठिकाणी CCTVची नोंद या ठिकाणी करण्यात आलेली आहे। तर एकूण जर पाहायला गेलं तर जवळपास 14,500 विद्यार्थी जे आहेत ते उद्या या नीटची परीक्षा देणार आहेत आणि लातूर जिल्ह्यातले हे 14,500 विद्यार्थी जे आहेत ते उद्या थेट नीटची परीक्षा या ठिकाणी देणार आहेत। आणि गेल्या वेळेसच्या तुलनेत जर पाहायला गेलं तर 2,000 विद्यार्थी हे यावेळी या नीटच्या परीक्षेला कमी असणार आहेत, कारण पेपर फुटीमुळे हे जे 2,000 विद्यार्थी आहेत ते कमी झालेले आहेत। आणि एकंदरीतच परिस्थिती पाहायला गेली तर उद्याच्या नीटच्या परीक्षेला 14,500 विद्यार्थी हे प्रत्यक्ष परीक्षेला तोंड देणार आहेत। आणि या परीक्षेचं जर महत्त्व जर पाहायला गेलं तर गेल्या वेळी पेपर फुटल्यामुळे संबंध प्रकरण जे आहे ते CBIनं हाताळलं होतं। CBIनं महाराष्ट्रातून आणि देशभरातल्या वेगवेगळ्या ठिकाणाहून जवळपास 13 जणांना पेपर फुटी प्रकरणी अटक देखील केली होती। CBIमध्ये हे प्रकरण अद्याप सुरूच आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा उद्या नव्याने नीटची ही परीक्षा होत असल्यानं 14,500 विद्यार्थ्यांची धाकधूक जी आहे ती या ठिकाणी वाढलेली आहे। कॅमेरामन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर।